Thank you.
Thank you.
श्री गुरूंसारिखा असता पाठी राखा, श्री गुरूंसारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी शिक्ती पावे, कल्पतरू तलवटी जो कोणी पैसला, काय वाणू त्याला सांगा जोजी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी शिक्ती पावे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी शिक्ती पावी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरं गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोजते च स्फूर्तिप्रदेशं विधित्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे बिम्बरत्या वैकुण्डलिकाय दातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
सद्गुरु तम नमामि। नमो सद्गुरु तुके ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केली स्मरण, जयांचे केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार मी आता सगळ्यांच्या पायामध्ये इतरांचा लेखा कोण करी। राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे। कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय मानू त्याला सांगा जोजी। राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे। ज्ञानदेव म्हणे तरल तरलो, आता उतरलो गुरु कृपे। राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे। प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार या सेवेचा परिहार सांगणं गरजेचं आहे। आज आपल्या अनसपूर या गावामध्ये पावनलवाडीमध्ये पानवलकर वाडीमध्ये नवतरुण विकास मंडळ आणि गीतानिदान महिला मंडळ यांच्या माध्यमातून होत असणारा हा श्रावण महिन्यातील मला वाटतं यावर्षी 8वं वर्ष आहे आणि अशा प्रकारे ग्रंथ पारायण या ठिकाणी होत आहे आणि या ग्रंथ पारायणाच्या वाचनाच्या सांगतेचा आज दिवस आहे। खरोखरच आज खूप भाग्याची गोष्ट आहे, म्हणजे आजचा जो दिवस आहे तो दिवस कोणता आहे? कोणता आहे दिवस? गुरुवार, बरोबर की नाही? आणि त्याचबरोबर आज कोणता योग आहे महाराज? गुरु पुष्पामृत योग आहे। ग्रंथ कुठला लावलेला आहे? तर गुरुचरित्र ग्रंथ आहे आणि अभंग कुठला घेतलेला आहे? श्री गुरु सारखा हस्त पाठी राखा। आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी ग्रंथ वाचण्याच्या सांगतेचा दिवस आहे आणि यासाठी तुम्ही जी मला सेवा दिली खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजते। कारण बघा मला वाटतं आज या ठिकाणी 47 वर्ष आपल्या या 46 वर्ष या ठिकाणी भक्ती मार्ग चालू आहे। बघा भगवान परमात्म्याची अखंड भक्ती या ठिकाणी चालू आहे। जवळजवळ अर्धशतक पूर्ण होत आलेला आहे आणि त्याचबरोबर या सेवेच्या निमित्ताने तुम्ही माझं काय म्हणा आहे काय थोडंपण माझी काही योग्यता नसताना तुमच्याकडून मला जी सेवा भेटली खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजते। त्याचप्रमाणे मला वाटतं या ठिकाणी एक आजरेकर महाराजांचा हा संप्रदाय बरोबर की नाही फट आहे ना? मग अशा प्रकारे बघा खूप मोठा संप्रदाय आहे, म्हणजे संप्रदाय कितीही असो कोणतेही असो सगळ्यांचा मार्ग काय आहे?
भगवान परमात्मा काय म्हणतात तर मिळवणी मिळतच असे, मिळवणी मिळतच असे, समुद्री गंगाजल जैसे मी होऊन मज तैसे सर्वस्वे भजती. बघा गंगा कुठूनही वाहत आली तरी शेवटी कुणाला मिळते? समुद्राला मिळते की नाही? त्याचप्रमाणे कितीही संप्रदाय असू दे, कुठलाही मार्ग असू दे, शेवटी सर्व कुठे मिळणार? त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ सर्वांची सेवा जाणार. मग अशा प्रकारे हे युग कुठलं आहे तर हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय साधन नाही बघा. कारण याचं असं आहे की आचार भ्रष्ट होती लोककळी, पुण्य क्षीण बळी झाले पाप, कर्म धर्म कोणी न मानिती विटाळ, घाली ती गोंधळ एक नाही. हो हरपले होणे या अनुष्ठाने जपतपाती साधने आचरणे भ्रष्टली. आणि अशा या आचार भ्रष्ट कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय दुसरं साधन नाही. आणि अशा प्रकारे ती नामसेवा करावी यासाठी आपल्याकडे काय केलेलं आहे? भगवान परमात्म्याचे ग्रंथ पारायण केलेले आहे. आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी घेतलेला अभंग असा आहे की श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगी सिद्धी पावे, कल्पतरू तलवटी जो कोणी बैसला, काय वाणू त्याला सांगा जोजी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगी सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगी सिद्धी पावे. प्रश्न सेवेसाठी घेतला अभंग हा जगाची माऊली असणारे ज्ञानोबराय. या ज्ञानोबरायांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगातून ज्ञानोबरायांनी श्री गुरूंचं महत्त्व प्रतिपादन केले की जीवनामध्ये गुरु किती श्रेष्ठ आहे, ते गुरुच्या श्रेष्ठत्वाच्या स्थानाचं वर्णन केलेलं आहे बघा. मग अशा प्रकारे त्या अभंगात महाराज काय की श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. जर आपल्या पाठीशी गुरु आहे तर आपल्याला कशाची भीती नाही किंवा दुसऱ्यांची कुणाची आपल्याला गरज नाही. राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगी सिद्धी पावे. ज्याप्रमाणे राजाची कांता, राजाची पत्नी कधी भीक मागू शकते का? जो राजाचा राजा काय होणे त्याला सांगा मला. मग ज्याप्रमाणे राजाची राणी भीक मागू शकत नाही, त्याचप्रमाणे ज्यांनी श्री गुरु केलेले आहेत त्यांना सुद्धा दुसऱ्याकडे हात पसरायची गरज नाही. कल्पतरू तलवटी जो कोणी पैशाला काय होणे त्याला सांगावे. ज्याप्रमाणे कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष, जी जी त्याच्या जवळ जाऊन इच्छा व्यक्त करायची ती परिपूर्ण करणारा कल्पवृक्ष, मग तो जशी इच्छा पूर्ण करतो त्याचप्रमाणे श्री गुरु माऊली काय करते? आपल्या शिष्याच्या इच्छा पूर्ण करत असते. आणि म्हणून अशा प्रकारे गुरु लाभल्या मुले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तरल तरलो आता उतरलो गुरु कृपे. असं या अभंगाचं काय आहे तर थोडक्यात भावार्थ आहे. आता बघा आपलं कीर्तन कितीचं होतं? 7 ते 9. आता मी सुरुवात कितीला करते? 8:30. म्हणजे मी बंद किती करू? 10:30. चालेल? विठ्ठल विठ्ठल. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आता श्री गुरु, गुरु कोणाला म्हणावं सांगा मला? गुरु कोणाला म्हणावं तर जो अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून आपल्या हृदयामध्ये ज्ञानरूपी ज्योत प्रज्वलित करतो त्याला काय म्हटलं जातं? गुरु म्हटलं जातं. आता आपण ग्रंथांमध्ये अनेक गुरु पाहिले. यंत्र गुरु, तंत्र गुरु, मंत्र गुरु, विद्या गुरु, कुल गुरु, स्वप्न गुरु, प्रतिमा गुरु, एवढंच नव्हे तर आपला आपण गुरु. मग अशा प्रकारे आता बघा या प्रत्येक गुरूंचं सुद्धा आपण स्पष्टीकरण देऊ शकतो, परंतु काय आहे इथे काय वेळ आपल्याला खूप कमी आहे. मग अशा प्रकारे हे जे गुरु आहेत, आता आपण विचार करायचा की आज या ठिकाणी आपला ग्रंथ वाचन सांगताय. तो ग्रंथ कोणता होता? श्री गुरु सारिका असता पाठी राखा, बरोबर की नाही? मग हा जो ग्रंथ आपण वाचन केला, हा जो ग्रंथ झाला, आता हा ग्रंथामध्ये कोणाचा संवाद आहे? कुणी कुणाला सांगितलंय सांगा मला? हा जो ग्रंथ आहे तो कोणाकोणाचा संवाद आहे? कोणाचा संवाद?
ग्रंथाला सगळी आली होती ना? तर हा ग्रंथ सिद्ध मुनी आणि नामधारक यांच्या संवादातून निर्माण झालेला आहे. ज्याप्रमाणे भगवद्गीता भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली, त्याचप्रमाणे सिद्ध मुनी. आता सिद्ध मुनी कोण होते? ज्यांनी नामधारक हे गुरुचरित्र सांगितले ते सिद्ध मुनी कोण होते? तर हे सिद्ध मुनी म्हणजे आता दत्तगुरूंचा आपण सर्व इतिहास पाहू शकत नाही, परंतु ज्या दत्तगुरूंचा अवतार झाला, याच दत्तगुरूंनी कलियुगामध्ये पहिले 2 अवतार घेतले. ते म्हणजे एक श्रीपाद वल्लभ आणि दुसरा नृसिंह सरस्वती. हे नृसिंह सरस्वती म्हणजे सिद्ध मुनी आणि यांनी नामधारकाला म्हणजे नृसिंह सरस्वतींचा पहिला शिष्य सायनदेव यांचा 5वा वंशज याला हे काय सांगितलंय? गुरुचरित्र सांगितलेलं आहे आणि ते आपल्याकडे काय झालंय? मांडलं गेलेलं आहे. मग अशा प्रकारे हे गुरुचरित्र या कलियुगाच्या उद्धारासाठी आलेलं आहे. मग असे हे गुरुचरित्र. मग आपण जेव्हा गुरु, आता बघा गुरु काय तुम्ही आम्हीच करायचे का? गुरु हा काय तुम्ही आम्हीच करायचा? अरे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने सुद्धा गुरु केला. प्रभू रामचंद्राने कुणाला गुरु केला? बरोबर की नाही? राम नामे करता घोषित तेनी जाती दोष, तोही शरण वशिष्ठांचा गुरु भक्तीस सादर. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने कुणाला गुरु केला? संदीपाणींना गुरु केलं. परंतु संदीपाणींना गुरु केल्याशिवाय सुद्धा गुरु भक्तीसाठी, मुक्तीसाठी, नित्य मुक्ती मिळण्यासाठी भगवंताने काय केलं? तर दुर्वासांची सेवा केली. बघा काय केली? दुर्वासांची, परब्रह्म श्रीकृष्णात याने सुद्धा कुणाची सेवा केली? तर दुर्वासांची सेवा केली. मग देवांनी सेवा केली. एवढंच नव्हे तर ज्याच्या हातून देव जेवले कोण होतो? बरोबर ना? नामदेव राय. या नामदेव रायनं सुद्धा भगवान परमात्म्याने सांगितलं की नामा शरण भगवंतासी, प्रत्यक्ष केले भगवंत त्याशी, हरी सांगे नाम्यापाशी की निज सुख पावशी सद्गुरु कृपेने. म्हणजे सद्गुरु कृपा झाली तरच तुला सुख प्राप्ती होईल. यासाठी तू काय कर? तर गुरु कर. भगवंताने जो प्रत्यक्ष भगवान परमात्मा ज्याच्या हातून जेवला त्याला सुद्धा भगवंताने काय सांगितलं की तू काय कर? तर गुरु कर. मग अशा प्रकारे नामदेवाने काय केलं? गुरु केला की नाही? नामदेव रायांनी गुरु केला. आणि गुरु केला जेव्हा ते गुरु करण्यासाठी गेले तेव्हा ते कुठे गेले? भगवंताने सांगितलं कोणाला गुरु करायला? तर विसोबा खेचरांना गुरु करायला सांगितलं. आणि जेव्हा ते विसोबा खेचरांजवळ गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की विसोबा खेचर हे कशावर पाय देऊन झोपले होते? शंकरांच्या पिंडीवर पाय देऊन झोपले होते. आता हे म्हटले की देवानं मला ज्यांना गुरु करायला सांगितले आणि त्यांनाच देवाची ओळख नाही. मग अशा प्रकारे या नामदेवाने काय केले? ते झोपलेले आहेत आणि त्यांचे पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले. तिथून उचलले आणि दुसरीकडे. पण जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी ठेवत त्या त्या ठिकाणी काय निर्माण व्हायचं? परत पिंडी की नाही? मग अशा प्रकारे जेव्हा त्यांना साक्षात्कार झाला की विठ्ठल जरी तरी घडला रीता ठावा मोठे नाही बोलला. आणि हे तेव्हा कळलं की जेव्हा सद्गुरु केल्याच्या नंतरही ओळख होते. म्हणून गुरु त्याचे ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान हे जर प्राप्त करायचं असेल तर आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे? तर गुरु केला पाहिजे. आता गुरु करायचं म्हटलं तर गुरु, आपण गुरु कसे आहेत सांगा? कोणीही एकाचं ज्ञान दिलं की तो गुरु झाला. बरोबर की नाही? दत्तगुरूंनी किती गुरु केले? बाबा दत्तगुरूंनी 24 गुरु केले. बरोबर की नाही? आता 24 गुरु कोणते केले? पृथ्वी, आकाश, अग्नी, पाणी, वायू, पतंग, अजगर, मासा, कन्या, बालक, हरिण. किती सांगू तुम्हाला? आता सगळ्यांची नावं सांगत बसत नाही. मग अशा प्रकारे 24 गुरु म्हणजे याचा अर्थ की जो जायचा तिथला गुण त्या त्या मानाने
गुरु जाणून. म्हणजे ज्यांच्याकडून त्यांनी चांगला गुण घेतला त्यांना काय केलं, त्यांनी गुरु मानलं. आता आपण सुद्धा जीवनात गुरु मानतो. एखादा पिणारा असेल त्याचा सुद्धा गुरु असतो. कसा गुरु असतो सांगा मला? जेव्हा त्याला सवय नसते आणि सुरुवातीला जो सवय लावतो तो सुद्धा काय झाला, त्याचा गुरु झाला. बरोबर की नाही? म्हणजे वाईट संगत लावणार सुद्धा गुरु. मग गुरु आणि सद्गुरु यात फरक आहे. मग गुरु आणि सद्गुरु कसे ओळखायचे? तर नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. काय सांगतात? नाथ महाराज सांगतात की गुरुची ओळख करण्यासाठी तर जो वेदज्ञानी गुरु व्याख्याज्ञानी आदरू ज्योतिषज्ञानी गंभीर परंतु सद्गुरु न मानी त्याचे ज्ञाते लोक. म्हणजे जो खरा जो ज्ञानी आहे तो जो वेदज्ञानी करणारा असतो, जो व्याख्याज्ञानी असतो किंवा जो ज्योतिषज्ञानी असतो यांना गुरु मानत नाही. तर गुरु कोणाला म्हणतात? जो काया वाचा म्हणे अति कृपाळू तिना कारणे तोडी शिष्याची भावबंधने उठवी ठाणे अहंकाराचे. त्याला काय म्हटलंय? सद्गुरु म्हटलंय. मग अशा प्रकारे गुरु आणि सद्गुरु यांची ओळख करून आपण काय केलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण गुरु केले पाहिजे. आणि म्हणून अभंगाच्या पुस्तकाच्या
याला ह्या उद्याचा निरोप मिळालेला आहे बघा. उद्या याला काय करणार
आणि तर आली आघात निवाऱ्या. श्री गुरु काय करतात तर आपल्या शिष्याची प्रत्येक संकटातून सुटका करत असतात. आणि म्हणून म्हटले की श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. आणि त्याच्यामुळे ज्याचा पाठीराखा श्री गुरु आहे, ज्याच्यावर गुरुची कृपा आहे, त्याला काही कमी पडत नाही. त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात अंतकाळी समजलं
तुमच्या आमच्या अधोगतीला कारण काय आहे तर तुमचं आमचं मन आहे आणि म्हणून या मनालाच आपण काय केलं पाहिजे या मनाला आपण ताब्यात घेतलं पाहिजे मग या मनाला ताब्यात घेण्याचं साधन काय तर ते साधन म्हणजे श्री गुरु बघा जेव्हा आपण गुरुचे शिष्य बनतो तेव्हा ते आपण काय होतो बंधनात अडकले जातो त्याच्या नियमात अडकले जातो आणि मग हे मन जे आहे चंचल मन आहे या मनाला काय होतं आवर घातला जातो आणि म्हणून म्हटले की राजयाची कांता काय भीक मागे मनाच्या जोगे सिद्धी पावे आणि अशा प्रकारे जेव्हा आपल्याला हे सर्व गोष्टी प्राप्त होतात तेव्हा आपल्याला कशाचीच कमतरता पडत नाही जे जे हवं ते मिळते आणि तेच अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतो
आयुष्य काय जाते तर वाया मनुष्यपण भार वाये वृषभ. म्हणजे ज्याप्रमाणे बैल ओझं वाहतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा संसाराचं ओझं वाहून काय करतो तर आपलं जीवन संपवतो. आणि म्हणून म्हटले की राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. हा कल्पतरू तमटी जो कोणी पैशाला काय उन्हे त्याला सांगा जोची. जो कल्पतरूच्या खाली बसलाय त्याला काही उणं नाही. म्हणजे ज्याच्यावर गुरुची कृपा आहे त्याला कशाची कमतरता पडत नाही. आपण गुरुचरित्रात दृष्टांत पाहूया. आता गुरुचरित्रामध्ये दृष्टांत आलेला आहे. तो दृष्टांत काय आहे तर नरसिंह स्वामींचा एक भास्कर नावाचा शिष्य होता बघा. त्यावेळी नरसिंह स्वामींनी अशी प्रथा पाळली होती की ज्यांची म्हणजे इच्छा आहे त्यांनी काय करावं तर अन्नदान करावं. कारण अन्नदानाचा महिमा खूप मोठा आहे. आता ज्यांच्याकडे धनसंपत्ती होती ते प्रत्येक जण आपापल्या परीने काय करत होते अन्नदान करत होते. आणि अशा प्रकारे रोज त्या ठिकाणी अन्नदानाच्या पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. आणि अशाच या अन्नदान मध्ये एके दिवशी हा भास्कर नावाचा एक भक्त आलेला आहे. परंतु हा भक्त खूप गरीब आहे. याने जे सिदोरी आणलेले आहे या सिदोरीमध्ये फक्त 3 माणसांना पुरेल एवढीच त्याच्याकडे सिदोरी आहे. हा रोज त्या पंक्तीमध्ये जेवायचा. आपल्या जवळची सिदोरी घेऊन उशाला झोपून जायचा. रोज रात्री विचार करायचा की माझ्याकडून असा लाभ कधी होईल. आणि अशा प्रकारे
I
आपल्याला काय होतो, नेला येतो. तो कसा नेला येतो?
श्री गुरु सारिखा असत पाठी राखा, श्री गुरु सारिखा असत पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगी सिद्धी पावे, कल्पतरू तलवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोची, राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगी सिद्धी पावे, ज्ञानदेव म्हणे तरल तरल आता उतरल गुरु कृपे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगी सिद्धी पावे. आतापर्यंत आपण अभंगाचा थोडक्यात धावता भावार्थ पाहिले, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की श्री गुरु सारखा असता पाठी राखा. श्री गुरु खरोखरच जर आपल्याला पाठी राखा हवेसे वाटत असतील तर श्री गुरु आपले जे सांगतात त्याचं आपण काय केलं पाहिजे तर आचरण केलं पाहिजे. कारण श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तर आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या काय होतात परिपूर्ण होतात. मग आता श्री गुरु आपल्याला काय सांगतात सांगा मला. आता आपण जे गुरु करतो ते गुरु आपल्याला काय देतात, नाम देतात की नाही. भगवान परमात्म्याचे नाम देतात की नाही. गुरु आपल्याला काय देतात, नाम देतात. कशासाठी देतात, नाममंत्र जप कोटी जाईल पाप, आपल्यात असणारे पाप जाण्यासाठी गुरु आपल्याला काय देतात, भगवान परमात्म्याचं नाम देतात. म्हणजे नाम हे काय आहे तर हे असं साधन आहे की सोपे हे साधन लाभले तो घडा, वाचेसी उच्चारा राम हरी. सद्गुरु माऊली जे नाम देतात ते कठीण आहे का, सोप आहे. आता हे सोप आहे एवढंच नाही तर ते कसं पण बोला बघा. त्यासाठी शिक्षणाची गरज आहे का. वाल्याचा वाल्मिकी झाला, सुरुवातीला काय म्हणायचा, राम म्हणत होता का मरा म्हणायचा बाबा, मरा म्हणत होता की नाही. मग त्याचप्रमाणे अभद्र वाकुडे जैसे तैशा परी, वाचे हरी हरी म्हणावे. फक्त वाचे तर काय म्हणा तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. मग हे जे भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे हे नित्य केल्याने काय प्राप्त होतं, जरा इकडे लक्ष द्या. थोडक्यात आपण सेवा संकोचन करू. विठ्ठल विठ्ठल जे भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे हे नामस्मरण नित्य केल्याने काय फायदा होतो तर नाथ भागवतामध्ये सांगतात की नित्य करताय नामस्मरण तेवी तुझे परम पुण्य ते भोगक्षे नवेक्षीण ब्रह्म परिपूर्ण प्राप्त. नित्य नेमानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर त्यांनी एवढं पुण्य प्राप्त होतं की ते कधी किती भोगलं तरी संपत नाही. एवढं पुण्य कशाने प्राप्त होतं तर भगवान परमात्म्याच्या नामाने. आता जर नाम घेतलं नाही तर काय होतं, भगवान परमात्म्याचं जर आपण नामच घेतलं नाही तर काय होईल सांगू, काय होईल. भगवंताचं जे नाम घेत नाही त्यांची काय असतं ते सांगू का. तर कबीरदास म्हणतात, कबीरदास काय म्हणतात की कबीरा हरि के नाम बिन, कबीरा हरि के नाम बिन राजा नास होय, माटी लते कुंभार घे घास न नीर होय. कबीरदास सांगतात की एक नगरीचा राजा होता आणि तो राजा होता तरी सुद्धा तो भगवान परमात्म्याचं कधीही नामस्मरण करत नव्हता. आणि अशा प्रकारे हा राजा काही काळाने त्याचं आयुष्य संपल्यावर मरण पावला. आणि मरण पावल्याच्या नंतर त्याला कुठला जन्म प्राप्त झाला, रास म्हणजे गाढवाचा जन्म प्राप्त झाला. आणि मग तो गाढव झाल्यानंतर काय करू लागला की कुंभाराची माती वाहू लागला. आणि कुंभार काय करतो गाढवाला सांगा मला, आपलं काम संपलं की सोडून देतो की नाही, त्याला काय बघतो का त्याची सेवा करतो, खायला प्यायला बघतो, जाऊन उकिरला फुंकत बस. म्हणजे असा जन्म तुम्हाला प्राप्त झाला, राजा झाला, बरोबर की नाही. आता राजाला जसा जन्म प्राप्त झाला त्याचप्रमाणे राणीला सुद्धा झाला बघा. कबीरदास सांगतात, काय सांगतात की त्या राजाची राणी जी होती ती सुद्धा भगवान परमात्म्याचं कधीही नामस्मरण करत नव्हती. तर तिची अवस्था काय झाली तर कबीरा हरी के नाम बिन, कबीरा हरी के नाम बिन राणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाच्या चोगी सिद्धी पावे कल्पतरूचा वाटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जोशी राजयाची कांता काय भीक मागे मनाच्या चोगी सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाच्या चोगी सिद्धी पावे. आज या ठिकाणी आपल्या अनसपुरे गावामध्ये आपल्या पावनरकर वाडीमध्ये ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ तसेच बेकरे महाराजांच्या ओळखीनं आज या ठिकाणी जी सेवा मिळाली ती सेवा माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनं माझी सद्गुरू माऊली स्वानंद सुगनिवासी वैकुंठवासी गुरुवरे बोलाने बाबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं त्याचप्रमाणे मला गुरुप्रमाणे मार्गदर्शन करणारे हरिभक्त प्रकाश कोळंबे महाराज बाबा तसेच या सेवेला उत्कृष्ट मृदुंगाची साथ देणारे हरिभक्त काटकर महाराज आणि छोटे महाराज काय नाव त्यांचं आदिर महाराज विनेकरी बाबा आणि या सेवेसाठी उत्कृष्ट गवई म्हणून साथ करणारे माझे गुरुबंधू राणे महाराज तसेच माझे सासरे बाबा गंगाराम महाराज कोळंबे आणि त्याचप्रमाणे आता ज्या ताईनं गवई म्हणून उत्कृष्ट अशी साथ दिली काय पौर्णिमासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा सर्वांनी. आज सगळ्या गावामध्ये हे काय लक्षात ठेवायचं. या सर्वांच्या त्याचप्रमाणे सर्व संत मंडळी आणि या सर्वांच्या सहकार्यानं आणि तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने जी सेवा केली वेळ कमी होता